हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ICT अँड कॉम्प्युटर्स याविषयी माहिती बघणार आहोत. नोट्स सर्वांना मिळालेलीच आहे, परंतु या ठिकाणी त्यावरती काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घेत आहोत. जसं की त्यामध्ये काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत किंवा काही त्यामध्ये अपडेट करण्यासारख्या काही गोष्टी असतील तर त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं देखील आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न आपल्या या शेअर देखील करायचा आहे. ठीक आहे, तर यामध्ये पहिला मुद्दा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. मानवाच्या बुद्धिमत्तेसारखे विचार करणे, शिकणे, निर्णय घेणे व समस्या सोडविणे ही क्षमता संगणक प्रणालीमध्ये विकसित करण्याच्या तंत्रज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांना जॉन मॅकार्थी यांना म्हटलं जातं. कॉम्प्युटर सायन्सचा हा एक भाग आहे. यामध्ये AIचे प्रमुख घटक जर म्हणलं तर मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे, त्यालाच न्यूरल नेटवर्क्स असं म्हणतात, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग त्यालाच NLP असं म्हणतात, मानवी भाषेला समजणे असेल असं, कॉम्प्युटर व्हिजन, चित्र व्हिडिओ ओळख असेल, रोबोटिक्स म्हणजेच त्यामध्ये स्वयंचलित यंत्रेसुद्धा असतील. आता AIचे फायदे आणि तोटे आपल्याला विचारली जातात. त्यामध्ये बघा, AIचे फायदे या ठिकाणी आहेत. जलद व अचूक निर्णय, मानवी चुका कमी, 24/7 आवर्स कार्यक्षमता, मोठ्या डेटाचे विश्लेषण, वेळ व खर्चाची बचत, धोकादायक कामे ही यंत्र करतात. आणि AIचे तोटे जर बघितलं तर त्यामध्ये रोजगारावर परिणाम, मानवी संवेदनाचा अभाव, उच्च खर्च, डेटा गोपनीयतेचा धोका आणि तांत्रिक अवलंबित्व. ठीक आहे, तर हे वाचल्यावरती तुमच्या लगेच लक्षात येणार आहे, प्रश्न त्यावरती विचारण्यात येऊ शकतो. भारतातील विविध क्षेत्रातील AIचा उपयोग आपण जर बघितलं तर त्यामध्ये बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये अडॅप्टिव्ह लर्निंग आहे, दीक्षा, स्वयं प्लॅटफॉर्म AIवरती किंवा उत्तरपत्रिका तपासणी असेल, ॲटो इव्हॅल्युएशन असेल, हवामान अंदाज असेल, प्रशासन गव्हर्नन्समध्ये चॅटबॉट्स असेल, उमंग ॲप असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना असेल, रोगनिदान एक्सरे असेल, MIR असेल, संजीवनी टेलिमेडिसिन असेल, आरोग्य क्षेत्रातील बँकिंगमधील फ्रॉड डिटेक्शन असेल, चॅटबॉट्स असेल, क्रेडिट स्कोरिंग असेल, संरक्षण तंत्रज्ञानामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, पीक रोग ओळख शेतीमध्ये असेल, सायबर सुरक्षा असेल, स्वयंचलित वाहनं असतील, या सर्व गोष्टींमध्ये स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम असेल, यामध्ये AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सिक्युरिटी अँड सर्व्हिलन्स, सोशल मीडिया, ट्रॅव्हल्स अँड नेव्हिगेशन अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये अवकाश संशोधन असेल, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला AIचा वापर त्या ठिकाणी करता येऊ शकतो. जसं की गुगल असिस्टंट्स आहे, गुगल लेन्स आहे, चॅटबॉट्स आहे, AI कॅमेरे आहेत किंवा अलेक्सा तंत्रज्ञान आहे. हे सर्व AI या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करूनच बनवलेले किंवा वापरण्यात येऊ शकतील असे त्या ठिकाणी तंत्रज्ञान आहेत. ओके, पण या ठिकाणी या AIच्या मुद्द्यांबाबत महत्त्वाचे एक उपयुक्त आहेतच. पर जेफ्री हिंटन, आता जेफ्री हिंटन हे कोण आहेत? तर जेफ्री हिंटन यांनी AIबद्दल अतिशय चिंता व्यक्त केलेली आहे की हे भविष्यामधील धोकासुद्धा तेवढाच याचा आहे, गोपनीयतेचा किंवा घोटाळे असतील किंवा चुकीची माहिती मिळणे, या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यामुळं जेफ्री हिंटन हे सुद्धा नाव तुम्ही लक्षात घ्या. AIचे धोके हे चिंताग्रस्त आहेत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. भारत सरकार व AI यामध्ये महत्त्वाचे मुद्दे जर बघितले तर राष्ट्रीय धोरण बघा, AIचं 2018मध्ये झालं आहे. धोरण संस्था कोणी ठरवले? नीती आयोगाने. घोषवाक्य आहे AI फॉर ऑल. NEP 2020मध्ये सुद्धा AI आणि कोडिंग शालेय स्तरावरती भर देण्यात आलेला आहे. अटल इनोव्हेशन मिशनद्वारे AI आधारित नवोन्मेष त्याचा केला गेलेला आहे. इंडिया AI मिशनमध्ये AI इकोसिस्टीम विकाससुद्धा घडवून आणण्यात आलेला आहे. त्यामध्ये AI व सायबर गुन्ह्यांमध्ये डीप फेक, व्हॉइस क्लोनिंग, AI आधारित फसवणूक व फेक प्रोफाईल हे त्या ठिकाणी असू शकतं. जसं की जेफ्री हिंटन यांचा आपण आत्ता मुद्दा बघितला. त्यामध्ये परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे. 1 लायनर क्वेश्चन्स जर बघितलं तर AIचे जनक जॉन मॅकार्थी आहेत. AI धोरण संस्था नीती आयोग ठरवते. AI प्लस शिक्षण, NEP 2020, AIचा धोका, डाटा प्रायव्हसी, जेफ्री हिंटन. ठीक आहे, तर त्या संबंधित आणखीन महत्त्वाचं माहिती जसं तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की बघा, या ठिकाणी एलॉन मस्क यांची कंपनी XAI आहे बरं का, AI आधारित एलॉन मस्क, हे नोट डाऊन करून घ्या. जसं की मी अगोदरही म्हटलेले तुम्हाला की काही ज्या मुद्दे राहिलेले आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घेत चालायचे आहे. भारतातील AI न्यूज सांगणारी वृत्तनिवेदिका, तिचं नाव आपण लिसा असं ठेवलेलं आहे. ठीक आहे, लिसा. पुढे नंतर लिसाच्या नंतर आयरिस ही कोण आहे? तर ही एक
शिक्षिका आहे, पहिल्या AI शिक्षिका आहेत बरं का, भारतामधील AI शिक्षिका आहेत आयरिस. ओके. पुढे नंतर AI शहर कोणतं आहे, AI शहर, तर AI शहर म्हटलं तर ते निर्मित होणार आहे, ते आहे लखनौ शहर. ठीक आहे. हे AI शहर निर्मित करण्याची घोषणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे. पुढे नंतर रेडिओ जी पॅट असेल, म्हणजेच रेडिओवर आधारित प्लॅटफॉर्म तो त्या ठिकाणी असेल AIच्या संबंधित. पुढे भारतातील पहिलं AI विद्यापीठ. आता हे सर्व मुद्दे नोट डाऊन करून घ्या, कारण हे मुद्दे आपल्या पूर्वीच्या काही प्रश्नामध्ये आलेले आहेत. AI विद्यापीठ हे आहे, हे कर्जत या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, कर्जत या ठिकाणी होणार आहे. पुढे नंतर यामध्ये AIचा वापर करणारे देशातील पहिले ठिकाण, शाळेमध्ये AIचा वापर करणारे देशातील पहिले ठिकाण जर कुठलं असेल तर ते नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल, केरळ. कारण साक्षरता रेट तिथला जास्त आहे म्हटल्यावरती ते नेहमीच नवीन नवीन प्रयोग त्यांच्या याच्यामध्ये करत असतात. AI आधारित पहिला चित्रपट जर बघितला तर तो आहे इराह. ओके. AI चित्रपट. ओके, इराह आहे. असे बरेच काही जनरल नॉलेजचे फॅक्ट AI संबंधित आहेत. त्यामध्ये पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर, पहिली महिला AI सॉफ्टवेअर, तिचं नाव आहे देविका. AI इंजिनियर पहिली, आपलं लक्षात ठेवलं तरी चालेल, देविका. जसं शिक्षिका आपण बघितलं आयरिस तसं. आणि AI प्रवक्ता जर बघितलं तर व्हिक्टोरिया शी आहे, व्हिक्टोरिया शी AI प्रवर्तक, सर्वात पहिला जगातला व्हिक्टोरिया शॉ AI प्रवक्ता. ठीक आहे. आणि हा युक्रेन या देशामधला होता. ठीक आहे. तर हे सर्व मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तर यामध्ये मिस AI सुद्धा टाकलेली आहे. भारतातील AI शाळासुद्धा आहे, जसं आपण केरळ बघितलं, शांतिगिरी. ओके. तर पहिला चॅटबोट, भारतातील पहिला चॅटबोट कोणता आहे तर टेलिमानस. हा लक्षात घ्या, हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ICT अंडर, टेलिमानस. ओके. तर हे संबंधित मुद्दे नोट डाऊन करून घ्या. जसं भारतातील AI धोरण तयार करणारी संस्था कोणती आहे तर नीती आयोग. ओके. आणि AI फॉर ऑल ही संकल्पना भारताच्या AI धोरणाशी आहे. दुसरा टॉपिक आता या ICTमधला आपण बघणार आहोत, डिजिटल युगातील शिक्षण योजना. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला नवीन या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्यांना याची PDF हवी असेल त्यांनी KPच्या सर्व सिलेबसच्या PDF आपणास पेपर 2च्या मिळून जातील. त्याची प्रयाग institute@gmail.com वर आपण आपला क्रमांक टाकायचा आहे, त्यावरती आपल्याला स्क्रीनशॉट शेअर केला जाईल आणि त्यावरती आपण पे करून या नोट्स घ्यायच्या आहेत. 299 रुपीज पे करायचे आहेत. KPच्या पेपर सेकंडच्या सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येतील. आपल्याला फक्त गरज आहे ती फक्त प्रयाग institute@gmail.com वरती मेल करण्याची. ठीक आहे. तर बघा पुढे, दीक्षा शिक्षण मंत्रालय आधारित सुरू केली आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण पुरविलं जातं. कंटेंट, QR कोड आधारित पाठ्यपुस्तके यामध्ये या उपक्रमात आहेत. स्वयं नावाचा उपक्रम भारत सरकारने सुरू केलेला आहे. मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम आहे, मॉक आहे, UG PG कोर्सेससुद्धा त्यामध्ये आहेत. स्वयंप्रभा नावाचा शिक्षण मंत्रालयाने सुरू करणारा उपक्रम आहे. TVद्वारे शिक्षण 32 चॅनलद्वारे दिले जाते 24x7 आवर्स. PM ई-विद्या आहे, केंद्र सरकारद्वारे एकात्मिक डिजिटल शिक्षणाला पुरस्कार केलेला आहे. TV, रेडिओ यांच्यावरती ऑनलाईन शिक्षण PM ई-विद्यावर दिलं जातं. ICT आणि कॉम्प्युटर्सच्या योजना उपक्रमांमध्ये बघा, NDL काय आहे, नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे. IIT खडगपूर यांनी विकसित केलेली आहे. पुस्तके व शोध निबंधांवरती लाखो डिजिटल संसाधने ही NDLवर टाकण्यात आलेली आहेत. पुढे पाठशाला NCERT मार्फत शालेय डिजिटल सामुग्री तयार केलेले 1ली ते 12वीसाठीचे उपक्रम आहे. विद्यावाहिनी केंद्र व राज्यांमध्ये आहे. ICT सुविधा पुरविण्यासाठी स्मार्ट क्लासरूम तयार करण्यासाठी. ज्ञानवाहिनी काय आहे तर भारत सरकार यांच्यातर्फे ज्ञान प्रसार करण्यासाठी उच्च शिक्षणासाठी ज्ञानवाहिनी पाठविलेली आहे. या दोन्हीमध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, फरक लक्षात घ्यायचा आहे. पुढे एनरोल काय आहे तर CIET NCERT यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त शैक्षणिक साधने ओपन एज्युकेशन रिसोर्स याद्वारे पुरवण्यात आलेली आहेत. व्हर्च्युअल लॅब्स ही IITs व MHRD म्हणजे मानव संसाधन विकास केंद्रांद्वारे प्रयोगशाळेचा अनुभव देण्यासाठी ऑनलाईन प्रॅक्टिकल्स एक प्रकारचे व्हर्च्युअल लॅब म्हणून हा आहे. शोध सिंधू. आता शोध सिंधू हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. जनरल प्रवेश UGC मार्फत हा प्रोग्राम राबविला जातो आणि जे PhD वगैरे करणारे जे असतात की नाही त्यांचे संशोधक हे जनरलमधून
ई शोध सिंधू हे त्यांच्यासाठी आहे. शोधगंगा हे PhD प्रबंध संग्रह, डिजिटल रिसर्च, इन्फ्लिबिनेट हे लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा विचारलं जाऊ शकतो प्रश्न. शोधगंगा हे इन्फ्लिबिनेट द्वारे संचलित केलं गेलेलं PhD प्रबंधाशी संबंधित असलेलं एक ॲप्लिकेशन उपक्रम आहे. तो डिजिटल रिसर्चच्या कामाला आलेला आहे. डिजिटल इंडिया कॅम्पेन भारत सरकार चालवते डिजिटल साक्षरतेकरिता. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत AI कोडिंग तंत्रज्ञानावर आधारित भारत सरकारद्वारे आहे. अटल टिंकरिंग लॅब, स्टेम, रोबोटिक्स असे नवोन्मेष शिक्षण हे नीती आयोगाद्वारे त्या ठिकाणी तयार केले गेलेले आहेत. आता डिजिटल शिक्षण योजनेचे महत्त्व म्हणजे काय आहे, तर शिक्षण सर्वांसाठी सुलभ आहे, ग्रामीण व शहरी भागातील दरी कमी करणे, स्वयं अभ्यासाला चालना देणे, शिक्षक प्रशिक्षक सुलभ व स्पर्धा परीक्षांसाठी डिजिटल कंटेंट तयार करणे. आता परीक्षेसाठी वन लाइनर क्वेश्चन्स जे आहेत या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दीक्षा, स्वयंप्रभा, शोधगंगा, PM ई-विद्या. ठीक आहे, एक देश एक डिजिटल शिक्षण व्यासपीठ म्हणून PM ई-विद्या आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. संभाव्य कशा पद्धतीचा प्रश्न येईल, तर PhD संशोधन प्रबंधाचे डिजिटल संग्रह कोणत्या उपक्रमाअंतर्गत केलेले आहे, तर ते शोधगंगा या उपक्रमाअंतर्गत केलेले आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात येईल. पुढचा चॅप्टर यामध्ये आहे फाईल एक्सटेन्शन व त्याचा वापर. आता यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातील. 15 क्वेश्चन्स यामध्ये आपल्याला या टॉपिकवर येणार आहेत. त्यामुळं आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि थोडंसं लक्षपूर्वक नोट देखील करा मुद्दे. तर यामध्ये बघा फाईल एक्सटेन्शन दिलेली आहेत. टेक्स्ट फाईल आहे, .ms वर्डचं डॉक्युमेंट्स आहे दस्तावेज तयार करण्यासाठी, .docx आहे वर्ड नवीन स्वरूप आहे रिपोर्ट व पत्र तयार करण्यासाठी, .pdf पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे वाचन आणि शेअरिंग करण्यासाठी, .xls हे एक्सेल शीट आहे, .xlsx एक्सेल शीट आहे नवीन त्याच्यामध्ये गणितीय तक्ते डेटा विश्लेषण करण्यासाठी, PPT आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, CSV कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू आहे डेटाबेस आयात करण्यासाठी, HTML आहे वेब पेज. ठीक आहे, टेक्स्ट टाईप प्रोटोकॉल्स आहेत एक प्रकारे, HTML आहे, XML आहे, एक्सटेन्सिबल मार्कअप म्हणून डेटा साठवण करणारी XML आहे, JPG JEG तुम्हाला जे इमेज पाठवायला लावतात किंवा कुठे अपलोड करायची असते तर ती JPG इमेज आहे, त्याच्यामध्ये फोटो साठवणे, .png हे इमेजचेच संबंधित फाईल प्रकार आहेत. पुढे नंतर बिटमॅप इमेज आहे, MP3 म्हणलं की ऑडिओ फाईल आहे, संगीत ऐकण्याशी संबंधित आहे. आपल्याला हे उपयोगसुद्धा या ठिकाणी विचारण्यात येऊ शकतात. .wav हे सुद्धा ऑडिओ माध्यम आहे, MP4 व्हिडिओ फाईल्स आहे, .av हे व्हिडिओ फॉर्मॅटचे प्रकार आहेत, MKV. झिप काय आहे तर हे कॉम्प्रेस फाईल आहे, फाईलचं त्या ठिकाणी संकुचन केलेलं असतं, कॉम्प्रेस केलेलं असतं. RAR फाईल आहे, कॉम्प्रेस केलेली असते, मोठ्या फाईल्स RAR केलेल्या असतात. .xee हे प्रोग्राम चालविणे असतात, जसे की सॉफ्टवेअर आपल्याला लोड करायचे असतील तर हे XEE लिहिलेलं असतं त्याच्यावरती आणि ते आपण इन्स्टॉल करतो. APK हे अँड्रॉईड पॅकेज असतं मोबाईल ॲपच्या स्वरूपामध्ये. आता सध्या स्कॅममध्ये भरपूर असे APK फाईल येत असतात, त्यामुळं काळजी घ्या. सायबर सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन आपण कुठलीही ॲप लगेच डाउनलोड करून घेऊ नका. ठीक आहे, ISO डिस्क इमेज आहे, OS इन्स्टॉलेशन, BAkey बक म्हणून बॅकअप फाईल्स आहेत, डेटाबेस फाईल SQL आहे, डेटाबेस DB आहे, पायथॉन फाईल PY आहे, C लँग्वेज CPP म्हणलं की CPP आहे, जावा सोर्सेस ॲप्लिकेशनची आहे, म्हणजे फोटोशॉप फाईल, इलस्ट्रेटर, AutoCAD, लॉग फाईल, टेम्पररी फाईल, सिस्टीम फाईल या सर्व एक्सटेन्शन्स आहेत. आणि हे महत्त्वाचे मुद्दे जर आपल्याला विचारण्यात येतील असे ते आहे ते .xe, .pdf, .zip, .apk, .html यांचा वापर कशासाठी आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात येऊ शकतं. मग बघा आता जसा प्रश्न आहे अँड्रॉईड ॲप्लिकेशनसाठी वापरले जाणारे फाईल एक्सटेन्शन कोणते, तर त्याच्यामध्ये .apk हे अँड्रॉईडचं फाईल एक्सटेन्शन आहे. पुढचा टॉपिक यामध्ये बघणार आहोत आपण संगणकातील टॉप लेवल स्पेसिफिकेशन व वापर. आता CPU काय आहे तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, सर्व प्रक्रिया नियंत्रित करते, गणना निर्णय आणि नियंत्रण. पुढे प्रोसेसर स्पीड आहे, गिगाहर्ट्झमध्ये मोजली जाते, प्रक्रिया गती ठरवते, जलद व मंद कार्यक्षमता त्याचा वापर आहे. कोअर आहे, सिंगल, ड्युअल, ऑक्टा कोअर, क्वाड कोअर या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. त्यामध्ये एकाच वेळी कामांची संख्या किंवा मल्टीटास्किंग करण्यासाठी हे कोअर अतिशय महत्त्वाचं असतं. सर्वात महत्त्वाचं रॅम, आपण किती रॅम आहे
असं कुठलाही लॅपटॉप घेताना किंवा मोबाईल घेताना किंवा हल्ली आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यामधल्या माहीत झालेल्या आहेत. त्यामध्ये रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आहे. ही तात्पुरती स्मृती असते चालू प्रोग्राम साठविण्यासाठी. आता रोम काय आहे तर रीड ओनली मेमरी आहे. ही स्थायी असते संगणक सुरू करण्यासाठी, बूटिंग करण्यासाठी. आणि स्टोरेज म्हणजे याच्यामध्ये आपण त्याला SSD किंवा हार्ड डिस्क असं म्हणत असतो. तर ही डेटा फाईल साठवण्यासाठी असते, कायमस्वरूपीची साठवण करण्यासाठी. ओके. आता SSD आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. ह्याचा उपयोग काय आहे तर वेगवान स्टोरेज करण्यासाठी आहे. कॉम्प्युटर विदिन सेकंदात चालू होतं, विदिन सेकंदात बंद होतं. फास्ट काम करण्यासाठी, आपल्याला जलद बूटिंग करण्यासाठी ही SSD आपण आता स्पेशली लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ही बसवत असतो हार्ड डिस्कच्या बाजूला. ओके. मग हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे, मोठी साठवण क्षमता. मग त्यामध्ये आपण 1 TB, 1 GB, 1 योटाबाईट आहे की नाही, हे सर्व आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी तुम्हाला शिक्षण विभागातील भरती परीक्षा द्यायची आहे समूह साधन केंद्र समन्वयकाची, त्याची प्लेलिस्ट आहे. त्याचे सर्व व्हिडिओजचा आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा. विदिन 6 to 7 आवर्समध्ये आपल्याला त्याचे महत्त्वपूर्ण पेपर सेकंडवरचा आणि पेपर फर्स्टमधील मराठीचा अभ्यास हा होऊन जाईल. मदरबोर्डमध्ये सिस्टीम बोर्ड आहे, सर्व घटक जोडणे, हार्डवेअर संवाद. GPUमध्ये ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स आहे, ग्राफिक्स प्रक्रिया, व्हिडिओ गेमिंग, डिस्प्ले, मॉनिटर, LCD, LED, दृश्य आउटपुट, मजकूर व चित्रे. इनपुट डिव्हायसेसमध्ये कीबोर्ड, माऊस, डेटा इनपुट, टायपिंग आदेश. आउटपुट डिव्हायसेसमध्ये प्रिंटर, स्पीकर, परिणाम दर्शवणे आणि प्रिंट आवाज. OS ऑपरेटिंग सिस्टीम, विंडोज, लिनक्स, ॲपल अशा पद्धतीच्या. नेटवर्क इंटरफेस म्हणजे त्यामध्ये लॅन आणि लोकल एरिया नेटवर्क आणि वायफाय आहे, म्हणजे आपण इंटरनेटचा वापर करण्यासाठी. पोर्ट्स आहेत, त्यामध्ये USB आहे, युनिव्हर्सल सिरियल बस म्हणून USB, HDMI आहे. ठीक आहे. बाह्य उपकरणे जोडणे, पेन ड्राईव्ह, प्रोजेक्टर. आता तुमच्या ज्या घरातल्या टेव्या आहेत ते टेव्या आपण कशाला जोडतोय, सेटअप बॉक्सला जोडतोय. तो कशाने जोडतोय, HDMI केबलने आपण जोडतोय. ठीक आहे. HDMIचा लॉंग फॉर्म कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पॉवर सप्लाय आहे, SMPS आहे. SMPSचा स्विच मोड पॉवर सप्लाय असा या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी, संगणक चालवण्यासाठी आहे. जर तुमच्या घरात कॅमेरे असतील तर कॅमेरे हे त्या ठिकाणी तुमची जी हार्ड डिस्क आहे किंवा जे तुमचं त्या ठिकाणी चॅनलचं केबल चॅनलचं किंवा चॅनलचं स्टोरेज आहे किंवा सेटअप बॉक्स आहे चॅनलचा, त्याच्या बाजूला तुम्हाला त्याला लाईट सप्लाय करण्यासाठी SMPSची गरज असते. ते आहे स्विच मोड पॉवर सप्लाय. UPS तुमच्या शाळेतील घरातील कॉम्प्युटर असेल, हे अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. लाईट गेली तर डायरेक्टली बंद पडू नये म्हणून विजेचं बॅकअप देण्यासाठी, वीज खंडित झाल्यासाठी ते संरक्षण म्हणून त्या ठिकाणी ते वापरलं जातं. आता हे CPU, रॅम, रोम, SSD, हार्ड डिस्क, OS हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढचा मुद्दा आता यात संभाव्य प्रश्न काय येऊ शकतो, संगणकातील सर्व घटकांना जोडणारा मुख्य घटक आहे मदरबोर्ड. ओके. तर एक चिप असते. आता हे संगणकाचे मूलभूत बेसिक कॉम्प्युटर टर्म्स आहेत, हे वर्गीकरण करून या ठिकाणी टाकलेले आहेत मित्रांनो. सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाबतीमध्ये असतील किंवा इंटरनेट व नेटवर्किंगच्या बाबतीमध्ये असतील किंवा यामध्ये ईमेल व डिजिटल संवादाच्या बाबतीमध्ये असतील, तर या ठिकाणी तुम्ही हे जलद आपण थोडंसं पाहत आहोत, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, ALU अरिथमॅटिक लॉजिक युनिट आहे, CU कंट्रोल युनिट आहे, रॅम रँडम ॲक्सेस मेमरी आहे, रोम रीड ओनली मेमरी आहे, HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह, SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह, UPS अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय आहे. हे महत्त्वाचे आपण घेतलेले आहेत. यामध्ये OS ऑपरेटिंग सिस्टीम आहे, GUI ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, CLI कमांड लाईन इंटरफेस आहे, DOS डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम आहे, MS म्हणजेच मायक्रोसॉफ्ट आहे. इंटरनेट व नेटवर्किंगमध्ये वर्ल्ड वाईड वेब WWW आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोटोकॉल ISP, URLचा लॉंग फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, DNSचा लॉंग फॉर्म आहे डोमेन नेम सिस्टीम, IPचा नेट आहे इंटरनेट प्रोटोकॉल, HTTPचा आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हा बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. HTTPS हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर, शेवटचं S जे आहे हे सिक्युअरचं आहे. LAN म्हणजे काय आहे तर लोकल एरिया नेटवर्क. WAN आहे वाईड एरिया नेटवर्क. MAN आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. पुढे वायफाय आहे वायरलेस फ्रेंडली. ईमेल आणि डिजिटल संवादमध्ये ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल आहे. SMS शॉर्ट मेसेज सर्व्हिस आहे. MMS मल्टीमीडिया मेसेजेस सर्व्हिस आहे.
VoIP व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल हे सुद्धा आहे. तुमच्या मोबाईलला कधी कधी टावरच्या बाजूला हे दिसेल तुम्हाला VoIP व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणून. ठीक आहे. OTP वन टाईम पासवर्ड आहे. हा OTP तर सगळ्यांना माहीतच असेल. संक्षिप्त रूपामध्ये IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ML मशीन लर्निंग, IoT इंटरनेट ऑफ थिंग्स, क्लाउड कम्प्युटिंग. IoTचं उदाहरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. घरातील पंखे, TV, Alexa हे एक प्रकारे IoTचंच उदाहरण आहे. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम DBMS, स्ट्रक्चरल क्युरी लँग्वेज SQL आहे. पुढे नंतर गव्हर्नन्स व डिजिटल इंडिया परीक्षेसाठी महत्त्वाचं बघा, DBT लाडकी बहीण योजनेमध्ये DBT हे काय आहे? स्कॉलरशिपच्या संबंधित DBT आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. UIDAI काय आहे? युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया, आधार कार्ड देण्यासाठी. आधार. डिजिटल लॉकर. CSS कॉमन सर्व्हिस सेंटर जे CSC आहेत आपले. NIC नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर. माहिती मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT असा नाव आहे त्याचं. पुढे शिक्षण संस्थेशी संबंधित LMS काय आहे? लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. मॉक काय आहे? तर मासिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. लक्षात घ्या, मासिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, जसं आपण स्वयंच्या बाबतीमध्ये बघितलं होतं, दीक्षाच्या बाबतीत बघितलं होतं. स्वयं स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. ओके. दीक्षा आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी हे सुद्धा आहे. पुढे UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि इन्फ्लिबिनेट इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क. इन्फॉर्मेशनचं INF, लायब्ररीचं LIB आणि नेटचं नेटवर्क. इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क हे इन्फ्लिबिनेट. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो नव्याने. ठीक आहे. पुढे सायबर सुरक्षेच्या बाबतीत सायबर क्राईम, कॉम्प्युटर रिलेटेड क्राईम आहे. VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आहे. फायरवेल नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम आहे. आणि कॅप्चा हे काय आहे? आपण कॅप्चा कोड टाकतो कधी कधी, तर हा कॅप्चा कोडसुद्धा विचारला जाऊ शकतो. कम्प्लिटली ॲटोमॅटेड पब्लिक टर्निंग टेस्ट, म्हणजे तो बरोबर आहे, रोबोट आहे का मानव आहे का व्यवस्थित मानवी कृतीच आहे का हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी कॅप्चा कोड टाकला जात असतो. त्याला कम्प्लिटली ॲटोमॅटेड पब्लिक टर्निंग टेस्ट असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणतो. थोडा व्हिडिओ मोठा होईल, परंतु हा तुमच्या फायद्याचाच होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आमचं मोटिवेशन वाढवण्यासाठी व्हिडिओ कसा वाटतं आहे यासाठी तुम्ही कमेंट्स देखील करा. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की शॉर्ट व्हिडिओ बनवा, परंतु शॉर्ट व्हिडिओ हे पार्ट 1 पार्ट 2 करत बसण्यापेक्षा ते बऱ्याच जणांना शोधता येत नाहीत किंवा काही अडचण येते. त्यामुळं या सर्वांचा पार्ट एक महापार्ट आपण या ठिकाणी बनवलेला आहे. CPU, RAM, DNS, DBT, AI हे तर तुम्हाला माहीतच झालेलं आहे. संभाव्य MCQ काय विचारलं जाईल? DNS याचा संक्षिप्त रूपाचा पूर्ण अर्थ काय आहे? तर डोमेन नेम सिस्टीमसुद्धा त्याचा DNSचा लॉंग फॉर्म होतो. पुढे ICT आणि कॉम्प्युटर्सच्या बाबतीमध्ये सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स हा चॅप्टर आता या ठिकाणी आपण बघूया. सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स म्हणजे काय असतं? तर यामध्ये वापरकर्त्यांमध्ये संवाद, माहितीची देवाणघेवाण, विचाराचे आदानप्रदान, नेटवर्किंग यासाठी हे वापरलं जातं. जसं की फेसबुक आहे 2004मध्ये सुरू झालेलं, ट्विटर आहे 2006मध्ये सुरू झालेलं, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे 2009मध्ये सुरू झालेलं, लिंक्डइन आहे 2003मध्ये व्यावसायिक नेटवर्किंगसाठी, यूट्यूब आहे व्हिडिओ शेअरिंगसाठी 2005मधलं जसं आपण आता या ठिकाणी वापरतो आहे, टेलिग्राम आहे 2013मधलं सुरक्षित मेसेजिंग, स्नॅपचॅट आहे 2011मधलं. तर हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. पुढे सोशल नेटवर्किंग वेबसाईटचे प्रकार आहेत. सामाजिक संवादासाठी फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम, व्यावसायिक नेटवर्किंगसाठी लिंक्डइन, मीडिया शेअरिंगसाठी इंस्टाग्राम, यूट्यूब. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. स्नॅपचॅट आहे, मायक्रो ब्लॉगिंगसाठी ट्विटर आहे. सोशल नेटवर्किंगचे फायदे आपल्याला विचारले जाऊ शकतात. जलद व सुलभ संवाद, माहितीचा वेगवान प्रसार, शैक्षणिक व व्यावसायिक संधी आणि सामाजिक जागरूकता वाढविणे. सोशल नेटवर्किंगचे तोटे काय आहेत? वेळेचा अपव्यय, तासनतास मोबाईलमध्येच अडकून बसतो माणूस, गोपनीयतेचा धोका त्यामध्ये असतो, सायबर गुन्हे, अफवा, मानसिक तणाव. अफवासुद्धा आहे. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो बघा आपण, बरोबर आहे, कारण व्हॉट्सअपवर येणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या नसतात. त्यामुळं त्या आपण त्या अशा अफवा पसरविणाऱ्या जे काही बाबी आहेत त्यांना आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो, असं एक जोकमध्ये म्हणतो, खरं नाही आहे बरं का. शिक्षण व शासनामध्ये उपयोग करण्यासाठी त्याचा फायदा होतो. ऑनलाईन शिक्षण गट,
सरकारी माहिती प्रसार, जनजागृती मोहीम, आपत्कालीन सूचना, जसं की आपण आपला ग्रुप तयार केलेला आहे, ठीक आहे, मेंबर लोकांचा, तसं ऑनलाईन शिक्षण गट आपण म्हणजे फायद्यासाठीच असतं हे. फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर आणि व्हॉट्सअप. आता हे सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल नेटवर्क आहे फेसबुक आहे, ठीक आहे. लिंक्डइन ही व्यावसायिक नेटवर्किंग आहे. ते आता ट्विटरला एक्स नाव आलेलं आहे. इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सअप आहे. व्यवसाय नेटवर्किंगसाठी सर्वाधिक वापरले जाणारे कोणते आहे? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आहे. ओके, सॉरी, व्यावसायिकसाठी लक्षात घ्या. व्यावसायिकसाठी हे कट करा इथं लहानसं. व्यावसायिकसाठी काय आहे? तर व्यावसायिकसाठी हे लिंक्डइन आहे. ओके, पुढे डोमेन नेम सिस्टीम हे काय आहे? DNS. डोमेन नेम सिस्टीममध्ये प्रश्न आपल्याला काय विचारला जाईल ते नीट पहा. डोमेन नेम सिस्टीम DNS अशी प्रणाली आहे की ती वेबसाईटचे नाव दर्शवते, IP ॲड्रेसमध्ये रूपांतर करते त्याचं. जसं की उदाहरणार्थ www.google.com आहे, याचा अशा पद्धतीने एक IP ॲड्रेस असतो. मग मानवाला नाव लक्षात ठेवणं सोपं असतं, तसंच IP ॲड्रेस संगणकाचा त्या ठिकाणी असतो. DNS दोघांमधील दुवा म्हणून IP ॲड्रेस काम करतो. DNS हा काय आवश्यक आहे? वेबसाईट सहज शोधण्यासाठी. IP ॲड्रेस लक्षात ठेवण्याची गरज नाही, म्हणजे 0.43, 0.22 असं कोण लक्षात ठेवणार आहे? डायरेक्ट आपण नाव लक्षात ठेवू शकतो, जसं की आपलं www.praginstitute.com. ओके, इंटरनेट वेगवान व सोयीस्कर होते, नेटवर्क व्यवस्थापन सुलभ होते. DNSचे मुख्य घटक डोमेन नेम वेबसाईटचे नाव आहे, IP ॲड्रेस संगणकाची ओळख, डाटा सर्व्हरमध्ये IP रूपांतर करणारा सर्व्हर. डोमेन नेमचे प्रकार त्यामध्ये बघा, GTLD आहे. GTLD म्हणजे काय? जेनेरिक टॉप लेवल डोमेन. पुढे नंतर कंट्री कोड टॉप लेवल डोमेन, स्पॉन्सर्स किंवा स्पेशलाइज्ड डोमेन. डोमेन संकेतक व त्यांचे क्षेत्र किंवा उदाहरण आपण जर बघितलं तर बघा, आता .com हे व्यापारी संस्थेकरिता आहे, जसं Amazon.com. ऑर्ज आहे स्वयंसेवी संस्थेसाठी आहे, ऑर्गनायझेशन म्हणतो आपण. .net ही नेटवर्क सेवा आहे, स्पीड टेस्ट नेट. .edu शैक्षणिक संस्थेसाठी शेवटी एडू लागतं. .government ही गव्हर्नमेंट सरकारी संस्थांसाठी लागतं. MIL हे लष्करी संस्थेसाठी लागतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. तुम्हाला सुद्धा यामध्ये कुठल्या काही गोष्टी जर माहीत असतील तर त्या गोष्टी तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी टाकू शकता, किंवा तुमच्या म्हणजे इतरांच्या माहितीमध्ये सुद्धा भर होऊ शकेल. आता ही माहिती तुम्ही कुठे टाकणार? तर ही माहिती तुम्ही कुठे टाकायची? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची आहे. जसं की आता INT, आता आंतरराष्ट्रीय .INT इंटरनॅशनल. .INT म्हणलं की इंटरनॅशनल, हे INT म्हणजेच काय आहे? आंतरराष्ट्रीय स्थळ आहे. .IN म्हटलं की हे भारतीय संकेतस्थळ आहे. ओके, तर या गोष्टी आपण थोडक्यात लक्षात घ्यायला हव्या. पुढे कंट्री कोड टॉप लेवल डोमेन्स काय आहेत? आता ही वरती जी आपण पाहिली ही जेनेरिक टॉप लेवल डोमेन्स आहेत, हे जेनेरिक आहेत. आता कंट्री कोड म्हटलं की कंट्री कोडमध्ये .in आहे, मग भारत. .us म्हणलं की युनायटेड स्टेट, UK म्हणलं की युनायटेड किंगडम, AU म्हणलं की ऑस्ट्रेलिया, JP म्हणलं की जपान. असे कंट्री कोड टॉप लेवल डोमेन्स आहेत. पुढे नंतर भारताशी संबंधित विशेष डोमेन .go.in भारत सरकारचे आहे. .nic.in राष्ट्रीय माहिती केंद्र आहे. .ac.in शैक्षणिक संस्थेसंबंधित आहे. .edu.in भारतीय शिक्षण संस्थेशी संबंधित आहे. URLचे घटक म्हटलं तर HTTP हा प्रोटोकॉल आहे. www हे वेब सर्व्हिसचे आहे. MPSC हे डोमेन नेम आहे आणि .go.in हे डोमेन विस्तार आहे. म्हणजे या HTTP www.mpsc.go.in या URLचे घटक आपल्याला जर उदाहरणामध्ये दिले तर आपल्याला विचारले जातील की यामधील डोमेन नेम कोणता आहे आणि पर्याय दिले जातील. तर तसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की वेब सर्व्हिसच्या नंतर डोमेनचं नाव आणि सगळ्यात शेवटी डोमेनचा विस्तार असतो. मग त्या डोमेनच्या विस्तारामध्ये जेनेरिक एक आहे आणि कंट्री कोड जे एक आहे. ओके, अशा पद्धतीचे संबंधित विशेष डोमेनसुद्धा त्यामध्ये आहेत. मग पुढे संभाव्य MCQ .edu डोमेन कशाशी संबंधित आहे? तर तो शैक्षणिक व्यवस्थेशी संबंधित आहे. पुढचा आता चॅप्टर आहे याच्यामधला इंटरनेट आधारित सेवा. इंटरनेट आधारित सेवामध्ये संवाद व संप्रेषण सेवा, माहिती व शोध सेवा आहे. यामध्ये कम्युनिकेशन सर्व्हिसमध्ये ईमेल, इन्स्टंट मेसेजिंग, व्हॉईस व्हिडिओ कॉल, सोशल नेटवर्किंग आहे. आता व्हॉईस व्हिडिओ कॉलवरती आपल्याला काही टूल्स विचारले जातील, झूम असेल, गुगल मीट असेल, या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. माहिती व शोध सेवांमध्ये इन्फॉर्मेशन अँड सर्च सर्व्हिसेसमध्ये सर्च इंजिनमध्ये गुगल आहे, बिंग आहे. आता नवीन त्याच्यामध्ये कॉमेट निघलेला आहे, ओपेरा निघलेला आहे. ठीक आहे, ऑनलाईन ज्ञानकोशमध्ये विकिपीडिया आहे, ब्लॉग्स, वेबसाईट्स आहेत, डिजिटल लायब्ररीज आहेत, शोधगंगा आहे, NDL आहे. हे आपण अगोदरच्या सुरुवातीच्या PDF मध्ये पाहिले. व्यापार व आर्थिक सेवेच्या बाबतीत ई-कॉमर्समध्ये Amazon आहे, फ्लिपकार्ट आहे,
मिशो आहे, ई बँकिंग आहे, नेट बँकिंग आहे, मोबाईल बँकिंग आहे, ऑनलाईन पेमेंटसाठी आपण UPI करतो आहे, डिजिटल वॉलेट्स करतो आहे. शिक्षणाशी संबंधित सेवा एज्युकेशनल सर्व्हिसेसमध्ये स्वयं असेल, दीक्षा असेल, ऑनलाईन परीक्षा असतील, व्हर्च्युअल क्लासरूम असेल, ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स असतील, डिजिटल शैक्षणिक साधनं असतील. शासन व प्रशासन सेवेमध्ये ऑनलाईन अर्ज सेवा, DBT, डिजिलॉकर, ऑनलाईन जसं की अपार ID. आता अपार ID आपण जे बनतो आहे हे शासन व प्रशासन सेवेमध्ये किंवा डिजिटल शैक्षणिक साहित्य किंवा एक शिक्षणामधील रेकॉर्ड विद्यार्थ्यांचं राहावं म्हणून एक त्याला आपण अपार ID म्हणतो आहे. त्याला पहिले ABC क्रेडिट्स असं म्हटलं जायचं. मनोरंजन सेवामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, नेटफ्लिक्स, यूट्यूब, OTT म्हणलं की त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतात. हे ऑनलाईन संगीत स्पॉटिफाय आहे, ऑनलाईन गेम, डिजिटल वृत्तपत्रे. हे तुम्हाला उदाहरणं मोबाईलमधून लक्षात येऊन जातील. आरोग्य व सामाजिक सेवेच्या बाबतीमध्ये टेलिमेडिसिन, ऑनलाईन अपॉइंटमेंट्स, ई हॉस्पिटल सेवा, डेटा क्लाउड सेवा म्हणजे क्लाउड स्टोरेज आहे जसं की गुगल ड्राईव्ह 15 GB पर्यंत तुम्हाला एका मेल IDला भेटतं. वाढवून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ₹35 महिन्यापासून पुढे पॅकेज चालू होतात. क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, ऑनलाईन बॅकअप आहे. ठीक आहे. इंटरनेट आधारित सेवा ऑनलाईन कार्य करतात. ई गव्हर्नन्स इंटरनेट आधारित सेवा आहे. ई कॉमर्स ऑनलाईन व्यापारासंबंधित आहे. ई लर्निंग शिक्षणासंबंधित आहे. ठीक आहे. संभाव्य MQमध्ये ई गव्हर्नन्समध्ये काय आहे तर ई गव्हर्नन्समध्ये डिजिलॉकर हे सेवा त्या ठिकाणी पुरवली जाते. पुढचा चॅप्टर आहे संगणकाच्या पिढ्या आणि सविस्तर माहिती. बघा, संगणकाच्या पिढ्या आतापर्यंतची 5वी पिढी आलेली आहे आणि पहिल्या पिढीमध्ये व्हॅक्यूम ट्यूबवर आधारित कॉम्प्युटर होते 1946 ते 1959 पर्यंत. त्याचा आकार मोठा होता, उष्णता जास्त असायची, वीज वापर जास्त व्हायचा. ENAC आणि IDVAC हे लक्षात ठेवा. दुसऱ्या पिढीमध्ये 1959 ते 1965 ट्रान्झिस्टरवर आधारित कॉम्प्युटर्स निघाले. आकार थोडा कमी झाला, वेग जास्त झाला आणि विश्वासार्ह झालं. IBM 1401 हे त्याचं उदाहरण आहे. तिसऱ्या पिढीमध्ये 1965 ते 1971 इंटिग्रेटेड सर्किट, खर्च कमी, मल्टी प्रोग्रामिंग करता येऊ लागलं आणि IBM 360. आता वर्षाचे 365 दिवस असतात पण सूर्यकुमार यादवच्या शॉर्ट 360 डिग्रीमध्ये असतात म्हणजे वर्तुळामध्ये असतात, हे की नाही. हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. IC इंटिग्रेटेड सर्किट 3rd जनरेशन. चौथ्या पिढीमध्ये 71 ते 85 मायक्रो प्रोसेसर वापरलं जाऊ लागलं. वैयक्तिक संगणक म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर्स आले. IBM पर्सनल कॉम्प्युटरचं PC हे लक्षात ठेवा तुम्ही. PC म्हटलं की चौथी पिढी आणि 5वी पिढी म्हटलं की 5th जनरेशन 1985 पासून आजपर्यंत. जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्वांटम बुद्धिमान संगणक तयार केला जातो. AI सिस्टीम्सद्वारे ते चालू आहे. प्रत्येक पिढीची ठळक वैशिष्ट्ये त्यामध्ये बघा, व्हॅक्यूम ट्यूबचा वापर, पुढे ट्रान्झिस्टरचा वापर, पुढे नंतर तिसऱ्या पिढीमध्ये फोर्टॉन, कोबल ही उच्चस्तरीय भाषा सुरू झाली. चौथ्या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसरचा वापर आणि 5व्या पिढीमध्ये AI किंवा नैसर्गिक भाषा प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. परीक्षेसाठी मुद्दे आपण पहिली पिढी, तिसरी पिढी हे कशासाठी आहे हे असं उदाहरणांमध्ये विचारलं जाऊ शकतं. ENAC पहिली पिढी, IBM 360 तिसरी, AI 5वी. ओके. पुढे नंतर MCQ, मायक्रो प्रोसेसरचा प्रथम वापर कोणत्या पिढीत करण्यात आला तर मायक्रो प्रोसेसरचा वापर 4थ्या पिढीत करण्यात आलेला आहे. तिसऱ्या पिढीमध्ये जो वापर झालेला आहे हा तिसऱ्या पिढीमधला वापर बघा, परत एकदा आपण त्याच्यावरती नजर फिरवूया. तिसऱ्या पिढीमध्ये IC इंटिग्रेटेड सर्किटचा वापर झाला. हा असे प्रश्न आपल्याला विचारतील की कॉम्प्युटरमध्ये कोणत्या गोष्टींचा वापर हा झाला तर पहिली आहे व्हॅक्यूम ट्यूब, दुसरी आहे ट्रान्झिस्टर, तिसरं आहे IC सर्किट, चौथा आहे मायक्रो प्रोसेसर, पाचवा आहे AI किंवा क्वांटम आधारित मशीन लर्निंग्स वापरून तयार केलेले. पुढचा आपला चॅप्टर आहे याच्यामधला कार्यक्षमतेनुसार संगणकाचे प्रकार. आता संगणकाच्या प्रकारावरती प्रश्नसुद्धा आपल्याला विचारतात. सुपर कॉम्प्युटर कशाला म्हणतात? अतिशय वेगवान प्रचंड प्रक्रिया करणारा, हवामान अंदाज अवकाश संशोधनासाठी वापरला जातो. मेन फ्रेम संगणक मोठ्या प्रमाणावर डेटा हाताळण्यासाठी, बँका व विमा कंपन्यांसाठी. मिनी संगणक मध्यम क्षमता, लघु उद्योग आणि संस्थेसाठी वापरला जातो. आणि मायक्रो कॉम्प्युटर हा एक प्रकारे वैयक्तिक कामासाठी वापरला जातो, घर, शाळा आणि कार्यालयासाठी. आकार व वापरानुसार संगणकाचे प्रमाण म्हणलं तर डेस्कटॉप म्हणलं की आपण घरातला PC, पर्सनल कॉम्प्युटर स्थिर असतो, एका जागेवर ठेवलेला असतो, कार्यालयीन वापरासाठी असतो. लॅपटॉप नोटबुक म्हणून वापरतो, म्हणजे आपण नोटबुक म्हणजे एका वहीसारखा आपण तो फोल्ड करून पॅक करून कुठेही घेऊन जाऊ शकतो, कमी वीज वापर होते. टॅबलेट आहे, iPad आहे, अँड्रॉईड टॅब आहेत टच स्क्रीनचे, मोबाईलमधले मोठे. आता सर्व तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकरिता किंवा मुलांकरिता सुद्धा घेतलेले असतील असे. आणि स्मार्टफोन तर आपल्या सगळ्यांकडे आहेतच. पुढे कार्यप्रणालीवर आधारित संगणकाचे प्रकार. ॲनालॉग संगणक आहे, सतत बदलणाऱ्या मूल्यांवर काम करतो, जसं की तापमान मोजणी आहे. डिजिटल संगणक
बायनरी 0 आणि 1 हे बीटच्या स्वरूपामध्ये काम करतं, जसं की PC आणि लॅपटॉप. हायब्रिड संगणक ॲनालॉग प्लस डिजिटल असतो. वैद्यकीय उपकरणांच्या कामामध्ये ते वापरले जातात. उद्देशानुसार संगणकाचे बघितलं तर सर्वसाधारण उद्देश शिक्षण व कार्यालयीन काम आणि विशेष उद्योग ATM, ट्रॅफिक सिग्नल. ठीक आहे. आता नेटवर्कवर आधारित संगणक म्हटलं तर सर्व्हर डेटा व सेवा पुरवतो. वर्क स्टेशन कशाला म्हणायचं तर उच्च कार्यक्षमता असलेला पर्सनल कॉम्प्युटर असतो. क्लायंट म्हणलं की सर्व्हरकडून सेवा घेणारा, म्हणजे आपण कुठलीही सेवा नेटवर्कवरून घेतो म्हणजे आपण एक क्लायंट असतो. ठीक आहे. तर डिजिटल संगणक हे 0 व 1 आधारित मायक्रो संगणक, वैयक्तिक वापरासाठी सुपर संगणक, सर्वाधिक वेगवान सर्व्हर नेटवर्कचा कणा त्या ठिकाणी असतो. ATM मशीन कोणत्या प्रकारच्या संगणकाचे उदाहरण आहे? विशेष उद्देश बाळगणारे संगणकाचे प्रकार आहे. पुढचं चॅप्टर या ठिकाणी आपण घेणार आहोत. कोणी कोणी म्हणेल की सर हे खूपच फास्ट होते, होऊ द्या. हे कमी वेळेमध्ये 15 मार्काची जर तयारी तुम्हाला करायची असेल तर हे अशा पद्धतीने आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी थोडासा भाग राहिलेला आहे, तो या ठिकाणी पेशन्स ठेवून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. संगणकाच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे. इसवी पूर्व 3 अबॅकस चीनमध्ये वापर, पहिली गणना यंत्र व मणी व दांड्यांचा वापर करून. 1617 नेपियरचे हाडे जॉन नेपियर यांनी गुणाकार भागाकार करण्यासाठी वापरले. पुढे 1642 पास्कलिन ब्लेन्झ पास्कल यांनी यांत्रिक गणनायंत्र शोधलं. 1671 स्टेफ रेकनर यांनी गॉटफ्रील्ड लाइबनिज नावाचं 4ही अंकगणित क्रिया करणारं यंत्र शोधलं. 1801 जॅकवॉर्ड लूम यांनी जोसेफ मेरी जॅकवॉर्ड पंचकार्डाचा वापर केला. डिफरन्स इंजिन 1822 तयार केलं चार्ल्स बॅबेज यांनी. स्वयंचलित गणना त्याच्यावरती होऊ लागली. 1837 ॲनालिटिकल इंजिन मांडलं चार्ल्स बॅबेज यांनी. आधुनिक संगणकाची संकल्पना त्या ठिकाणी तयार झाली. 1890 टॅब्युलेटिंग मशीन तयार केली हॅल्बर्न होलेलिथ यांनी. पंचकार्ड आधारित डेटा प्रक्रिया केली. 1944 मार्क 1 हे हावर्ड आयकेन यांनी इलेक्ट्रोमेकॅनिकल संगणक तयार केला. 1946 इनॅक JP एकर्ड व जॉन मॉकली यांनी पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक तयार केला. पहिला व्यावसायिक संगणक हा युनिवॅक 1951 एकर्ट व मॉकली यांनी तयार केलेला आहे. तर हे 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे, स्क्रीनशॉट काढायची आहे. PDF हवे असेल तर prayaginstitute@gmail.com आपण माहिती द्यायची आहे, किंवा त्यामध्ये आपल्याला व्हिडिओच्या शेवटी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. संगणकाच्या पिढ्यांनुसार विकास टप्पे देखील आहेत. 1946-59 व्हॅक्यूम ट्यूब, ट्रान्झिस्टर, IC सर्किट आपण हे बघितलेलं आहे. त्यामुळे आपण पुढे घेऊया. आता त्या पुढे बघा, संगणकाच्या विकासात पंचकार्डाचा प्रथम वापर कुठे झाला? पंचकार्डाचा वापर जोसेफ जॅकवॉर्ड यांनी केलेला आहे. विद्यावाहिनी प्रकल्प, पुढचा चॅप्टर बघूया. आता विद्यावाहिनी प्रकल्प याबद्दल माहिती घेऊया. विद्यावाहिनी काय आहे? तर विद्यावाहिनी हा एक प्रोजेक्ट आहे. हा शैक्षणिक उपक्रम सॅटेलाईट थ्रू TVच्या माध्यमातून शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. दूरस्थ शिक्षण डिस्टन्स एज्युकेशन व ICT यांच्या आधारे विकसित करण्यात आलेला आहे. उद्दिष्ट सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचणे, ग्रामीण व दुर्गम भागातील TVच्या आधारे यामध्ये शैक्षणिक संधी विद्यार्थ्यांना देणे, शिक्षक प्रशिक्षण टीचर्स ट्रेनिंग सुलभ करणे, शालेय व उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे. वैशिष्ट्य बघितलं तर उपग्रह व दूरदर्शन माध्यमातून शिक्षण देणे, वेळापत्रकानुसार शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण, शाळा महाविद्यालय व विद्यापीठांना लाभ, विषय तज्ज्ञांद्वारे व्याख्याने. विद्यावाहिनी प्रकल्पांतर्गत समाविष्ट शिक्षण स्तर, त्यामध्ये शालेय शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षक कार्यक्रम देखील त्यामध्ये घेतले जातात. आता विद्यावाहिनी ज्ञानवाहिनीमधला फरक लक्षात घ्या. दूरदर्शन व उपक्रमावर आधारित विद्यावाहिनी आहे. इंटरनेट आणि डिजिटल नेटवर्कवर ज्ञानवाहिनी आहे. हे ब्रॉडकास्ट एकमार्गी आहे, हे इंटरॅक्टिव्ह द्विमार्गी आहे. हे दूरस्थ शिक्षण आहे, हे डिजिटल ज्ञान प्रसार आहे. ठीक आहे. विद्यावाहिनी प्रकल्पाचे फायदे: शिक्षणाची समान संधी, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळते, खर्चिक शिक्षणाची गरज कमी आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारते. विद्यावाहिनी प्रकल्पाची मर्यादा एकच आहे की परस्पर संवाद मर्यादित आहे. तांत्रिक सुविधा नसल्यास अडचण आहे. वेळेवर कार्यक्रम पाहणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पुढे नंतर संभाव्य MCQ प्रकारचा प्रश्न जर बघितला तर विद्यावाहिनी प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? तर त्या ठिकाणी दूरस्थ शिक्षण हा आहे. पुढे शोधगंगा म्हणजे काय हे एक बघूया आपण. शोधगंगा थिसिस अँड डिस्टरेशन्स, डिजिटल भंडार, रिस्पिरेटरी हे PhD व MPhil शोध प्रबंधांचे विद्यापीठांना जमा केलेले
रिस्पिरेटरी आहे. शोधगंगा हे शोधकामाचा संग्रहित व मुक्त प्रवेश योग्य ओपन ॲक्सेस ई ग्रंथालय म्हणून आहे. संशोधनाची उपलब्धता वाढवण्यासाठी व ते जगभरातील संशोधन शैक्षणिक समुदायांसाठी मुक्त आहे. शोधगंगाचा अर्थ व नावाची मुळे यामध्ये संशोधन, भारतातील पवित्र नदी, संशोधनाची गंगा जी भारताच्या संशोधन कार्याचा लूप म्हणून ओळखली जाते, यामध्ये लक्षात घ्यायचे. 2010-11 मध्ये याची स्थापना झाली. इन्फ्लिबनेट सेंटरद्वारे हे झालेली आहे. ओके. इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आधारित. कायदेशीर आधार याला UGCच्या नियमानुसार PhD व MPhil प्रबंधांचे इलेक्ट्रॉनिक प्रतिमान ETDS जमा करणे अनिवार्य ठेवलेले आहे. मुख्य उद्देश काय आहे याचा, तर PhD MPhil प्रबंधांचे केंद्रीकृत डिजिटल भांडार, ओपन ॲक्सेस करून संशोधनाची उपलब्धता जगभर वाढविणे, संशोधनात अस्वच्छता व पुनरावृत्ती टाळणे, शोध संस्थांना प्लेजरिझम म्हणजे शोधशुद्धी सॉफ्टवेअरचा वापर करण्यास मदत आणि प्रबंधांचे दीर्घकालीन साठवण व संरक्षण ठेवणे. सामुग्रीची उपलब्धता आता यात 6 लाखापेक्षा पूर्ण टेक्स्ट टाईप PhD MPhil प्रबंध उपलब्ध आहेत असं त्यामध्ये आपण माहितीस्तव दिसून आलेलं आहे. हे वाचू शकता, PDF डाउनलोड करू शकता. शोधगंगा यांची संरचना व शोध ते साधा, उन्नत हे आता ते काही महत्त्वाचं नाही आहे, परीक्षेमध्ये जास्त ते नाही विचारणार ना. शोधगंगा आणि शोधगंगोत्री पूर्ण टेक्स्ट थिसिस आणि डिसर्टेशन्सवर आधारित आहे. शोधगंगोत्री ही PhD संशोधनाची सिनॉप्सिस अनुसंधान प्रस्तावाची डिजिटल रिपॉझिटरी आहे. 2 उपक्रमांचा वापर संशोधनाच्या सुरुवातीपासून कार्य पूर्ण होईपर्यंत वापरलेला आहे. वापराचे नियम. शोधगंगामध्ये संपूर्ण उपलब्धता नाही. आता काही ठिकाणी त्यामध्ये काही क्युरीज असूही शकतात. ठीक आहे. पुढे वापर कसे करावे, त्यामध्ये शोधगंगा इन्फ्लिबनेट तुम्ही वेबसाईट उघडू शकता, शीर्षक टाकू शकता, विषय टाकू शकता शोध बॉक्समध्ये, त्याचं PDF डाउनलोड करू शकता. शोधगंगाचे फायदे काय आहेत, तर ग्लोबल ॲक्सेसिबिलिटी आहे. सर्व विद्यापीठांचे शोध प्रबंध एकत्रित भांडार, संशोधन गुणवत्ता व पारदर्शकता सुधारते. विशिष्ट विषयात संकोल संदर्भ शोधता येतात, सोपे जातात. ठीक आहे. आता आपला चॅप्टर या ठिकाणी जवळपास संपला आहे. त्यावरती आता महत्त्वपूर्ण आपण क्वेश्चन आन्सर या ठिकाणी जाता जाता बघणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. नोट्स हवी असेल किंवा KP संबंधित पेपर 2 वरील सर्व नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर 299चं पॅकेज आपण ठेवलेलं आहे. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला prayagainstitute@gmail.com आपण आपला इंटरेस्ट जर शो केला तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देण्यात येईल आणि त्यावरती आपण स्क्रीनशॉटचाही देखील QR देण्यात येईल. तो केल्यावर आपण त्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती संपर्क साधून सर्व PDF विदिन 5 मिनिट्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्या मिळू शकतील. संगणक व माहिती तंत्रज्ञानामध्ये 40 MCQs आहेत. बघा, माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय, तर त्यामध्ये माहिती संकलन व प्रसारणाची प्रक्रिया. आधुनिक संगणकाचे जनक कोणाला मानले जाते, चार्ल्स बॅबेज यांना आधुनिक संगणकाचे जनक मानले जाते. संगणकाची सर्वात लहान स्मृती एकक काय आहे, तर बीट हे त्याचं आहे. बीट व 1 बाईट म्हणजे 8 बीट असतं. 1 बाईट म्हटलं की 8 बीट्स असतं ते. पुढे नंतर 1 बाईटमध्ये किती बीट्स असतात, तर बघा त्यामध्ये 8 असतात. क्वेश्चन आलेलाच आहे. CPUचा अर्थ काय आहे, तर त्यामध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स हा आहे. पुढे नंतर सुपर कॉम्प्युटरचा उपयोग कशासाठी होतो, तर हवामान अंदाजासाठी होतो. सर्च इंजिनचे उदाहरण कोणते आहे, तर सर्च इंजिनचे उदाहरण या ठिकाणी गुगल आहे. जीमेल, फेसबुक, व्हॉट्सअप बाकीचे सोशल नेटवर्किंग आहे. DNSचे कार्य काय आहे, तर DNSचे कार्य हे डोमेन नेमचे IP मध्ये रूपांतर करणे आहे. पहिल्या पिढीतील संगणकामध्ये काय वापरलेलं होतं, व्हॅक्यूम ट्यूब्स वापरलेल्या होत्या. ईमेल सेवेचे उदाहरण काय आहे, ईमेल सेवेचे उदाहरण जीमेल आहे, गुगल मेल. इंटरनेट म्हणजे काय, त्यामध्ये नेटवर्क्स व नेटवर्क आहेत. रॅम्स काय आहे, ही एक प्रकारे तात्पुरती आहे, रँडम ॲक्सेसरीज मेमरी. पुढे नंतर रँडम ॲक्सेस मेमरी. पुढे संगणकाचे मेंदू म्हणून आपण CPUला ओळखतो. DBTचा अर्थ आहे डाटा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. पुढे सोशल नेटवर्किंग वेबसाईट नाही असं कोणतं आहे, तर सोशल नेटवर्क वेबसाईट ही विकिपीडिया आहे. हे माहिती स्रोत आहे. DBT योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, थेट लाभ खात्यात जमा करणे आहे. विकिपीडिया म्हणजे काय आहे, तर हा मुक्त ज्ञानकोश आहे. पुढे नंतर वाहिनीचा संबंध कशाशी आहे, शिक्षणाशी आहे. विद्यावाहिनीचा संबंध कशाशी आहे, दूरदर्शन आधारित शिक्षणाशी आहे. ब्लॉग म्हणजे काय असतं, तो वैयक्तिक माहिती प्रकाशित करण्याचं माध्यम असतं. व्हॉट्सअप कशासाठी वापरले जाते, संदेश व कॉलसाठी. डिजिटल अरेस्टमध्ये सामान्यतः कोणते माध्यम वापरले जाते, व्हिडिओ कॉल वापरलं जातं. AI म्हणजे काय,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी कोणती हेल्पलाईन वापरली जाते? 1930. AIचा उपयोग खालीलपैकी कुठे होत नाही? हातमाग उद्योगामध्ये होत नाही, परंपरागत हातमाग उद्योगामध्ये. संगणकाची चौथी पिढी कशावर आधारित आहे? चौथी पिढी ही एक प्रकारे मायक्रोप्रोसेसरवर आधारित आहे. पुढे नंतर डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? नवीन सायबर फसवणूक असते. ई-गव्हर्नन्स म्हणजे काय? तर त्यामध्ये शासनाची डिजिटल सेवा हे आहे. पुढे नंतर मीडिया लॅब मीडिया लॅब एशिया ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी काय वापरले जाते? ब्राउझर वापरलं जातं. दीक्षा प्लॅटफॉर्म कोणासाठी आहे? शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आहे. कोणता ब्राउझर आहे? क्रोम हा त्या ठिकाणी ब्राउझर आहे. पुढे नंतर स्वयं म्हणजे काय? तर स्वयं म्हणजे त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण मंच आहे. 1 KB म्हणजे किती बाईट्स असतं? तर 1024 बाईट्स असतं. ट्विटर सध्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? X नावाने ओळखलं जातं, बरोबर. पुढे नंतर ई-कॉमर्स म्हणजे काय आहे? तर ऑनलाईन व्यापार आहे. पुढे सामुदायिक माहिती केंद्राचा मुख्य उद्देश काय असतो? तर ग्रामीण भागात डिजिटल सेवा पुरविणे असतं. 5व्या पिढीतील संगणकमध्ये AI आधारित आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. डोमेन नेमचे उदाहरण काय आहे? तर www.google.com हे डोमेन नेमचे उदाहरण आहे आणि हा IP ॲड्रेस आहे 192.168. डिजिटल युगातील शिक्षणाचा मुख्य फायदा कोणता? तर शिक्षण सुलभ आणि सर्वत्र उपलब्ध होते. ठीक आहे. तर ही नोट्स कशी वाटली ते नक्कीच आम्हाला कळवा आणि 99 75 16 32 27 यावर व्हॉट्सअप करा किंवा प्रयागा institute@gmail.com वरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तुम्ही कमेंट्स केल्या म्हणजे आमचं मोटिवेशन त्या ठिकाणी वाढतं. नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडली असेल किंवा परीक्षेचा कंटेंट काय आहे हे थोडक्यात लक्षात आला असेल. तर भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.